नमस्कार. शॉर्ट रेसिपीत आज आपण शिकत आहोत भोपळ्याची आमटी. त्यासाठी थोडी मुगाची डाळ घ्या, पाण्याने स्वच्छ धुवून ती भिजवत ठेवा. बऱ्याच वेळा थोडासा भोपळा देखील उरतो, त्याची देखील तुम्ही आमटी बनवू शकतात. भोपळा छोट्या आकारात कापून घ्या, तसेच लसूण देखील कट करून घ्या. कढईत भाजीपुरतं तेल टाकून कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि कट केलेला लसूण टाकून घ्या. जरा व्यवस्थित परतवून घ्या आणि मग त्यात थोडी हळद, आवडीनुसार चटणी घाला. तसेच कट केलेला भोपळा टाकून घ्या. भोपळा फोडणीत व्यवस्थित परतवून घ्या आणि चवीपुरते मीठ देखील टाकून घ्या. मीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित परतवून घ्या. गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि वरून झाकण ठेवा. 2 ते 3 मिनिटांनंतर एक वाफ आल्यानंतर भाजी परत चाळून घ्या आणि 2 मिनिटांसाठी परत झाकण ठेवा. दुसऱ्या वाफेनंतर भोपळा जरा चाळून घ्या. आता तो बऱ्यापैकी शिजलेला असेल. तुम्ही चमच्याचा वापर करून चेक देखील करू शकतात. आता यात भिजवलेली मुगाची डाळ पाण्यासकट टाकून घ्या. तसेच भाजी किती बनवायची आहे त्यानुसार थोडं पाणी देखील टाकून घ्या. गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि कढईवर अर्ध झाकण ठेवून मुगाची डाळ व्यवस्थित शिजेपर्यंत भाजी शिजू द्या. तशी मुगाची डाळ झटपट शिजते. इतर कुठली डाळ घालत असाल तर ती प्रथम कुकरमध्ये तुम्ही शिजवू शकतात. डाळ शिजली म्हणजे भाजी झाली असं समजावं. वरून छान कोथिंबीर देखील टाकून घ्या आणि चाळून गॅस बंद करून घ्या. झटपट भोपळ्याची आमटी तयार.